वर्षभरापूर्वी शाळेचे पत्रे उडाले, 6 महिन्यांपूर्वी शाळेच्या काही भिंती कोसळल्या आणि आता संपूर्ण शाळाच कोसळली आहे. नाशिकच्या सुरगाण्यातली ही घटना आहे. जोरदार पाऊस झाला आणि गोपाळनगरमधली संपूर्ण जिल्हा परिषद शाळा ही कोसळली आहे. विद्यार्थी शिकत असताना हा सगळा प्रकार घडलाय. सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाहीये. शाळा दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देण्यात आली आहे, मात्र कुठलीही दखल घेण्यात येत नाहीये, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्याचे पत्रे वगैरे उडलेले होते. त्याचे पटसंख्या जास्त आहे, परंतु इथं वर्ग खोल्या नाही. हे शाळा जुनेच पत्रे उडून पावसाने घेतलेले होते, त्याचे पंचनामे झालेले होते, परंतु अद्याप पावती मंजूर झाले नाही. हे साफ शासनाचं जिल्हा परिषदेचं दुर्लक्ष आहे आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा याच्यावर जातीने लक्ष घालावं. मागच्या वेळेस गट शिक्षण अधिकारी आपल्या देशमुख मॅडम यांनी भेट दिली होती आणि त्वरित आपण शाळा मंजूर करू, परंतु आतापर्यंत 1.5 वर्ष उलटून हे शाळा इथं मंजूर झालेली नाही. मुलांना उघड्यावर बसावं लागतंय आणि अशी ही अवस्था आज ह्या गोपाळनगर शाळेमध्ये झालेली आहे.